टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता. पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय. भरपूर जेवा लय दिसना नालायक सापडलाय हाना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग आहे? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. सावध व्हा. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं. इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय. कुणाला? मायेला. मूळ कोण येतो? ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले आणि फेट्यावाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं. तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको, तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे. वेद इतका सोपा आहे. वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने भागवताचा सार हरिपाठ, गाथ्याचा सार हरिपाठ, ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना, तुम्हाला देव व्हायचंय का? काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. आत्ता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं. दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाही, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात, हात हात माणसाला. शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून?